हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी प्राजक्ता स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता हिवाळा चालू झालेला आहे आणि वातावरणामध्ये असं थंडावा निर्माण झाला आहे. त्यामुळे काय होतं, आणि अशा दिवसामध्ये आपल्याला जर इडली बनवायची असेल ना, तर इडलीचं बॅटर जे आपण बनवतो ना, तर ते छान असं फर्मेंट होतच नाही. त्यामुळे काय करावं लागतं, आपल्याला त्यामध्ये जास्तीचा सोडा टाकावा लागतो, तेव्हाच त्या इडल्या अशा फ्लफी होतात. तर सोडा न वापरता सुद्धा असं थंडीच्या दिवसामध्ये बॅटर फर्मेंट होऊ शकतं. त्यासाठी एक ट्रिक मी सांगितलेली आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 3 ग्लास तांदूळ घेतलेला आहे आणि 1 ग्लास उडीद डाळ घेतलेली आहे. स्वच्छ अशी 4-5 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तांदूळ चांगलं धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये तांदूळ भिजण्यासाठी आपल्याला जास्तीचं पाणी ठेवायचं आहे. आणि इथे आता मी तुम्हाला एक सिक्रेट टिप्स सांगत आहे. ती म्हणजे आपण जे 1 ग्लास डाळ घेतली, त्यामध्ये अजून थोडीशी उडीद डाळ घ्यायची आहे आणि स्वच्छ डाळ पण आपल्याला धुवून घ्यायची आहे. साधारण अर्धा कप उडीद डाळ त्यामध्ये जास्तीची टाकली ना, त्यामुळे काय होतं, इडलीचं बॅटर फर्मेंट व्हायला लवकर मदत होते आणि छान अशा इडल्या पण फ्लफी आणि मऊ लुसलुशीत होतात. तर ही रेसिपी, ही ट्रिक तुम्ही नक्की करून पहा. तर आता हे आपल्याला 4-5 तास छान असं भिजून द्यायचं आहे आणि 4-5 तासांनंतर तुम्हाला दाखवते मी. दोन्ही पण चांगलं भिजलेलं आहे आणि हे आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. पण वाटायला घ्यायच्या आधी आपल्याला इथे अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहेत आणि पोहे स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे, म्हणजे डाळ तांदूळ वाटेपर्यंत चांगलं पोहे पण भिजतात. तरी ते तांदूळ वेगळं वाटून घेतलं किंवा डाळ वेगळी वाटून घेतली असं न करता मी इथे डाळ थोडी आणि तांदूळ थोडं असं दोन्ही पण मिक्स एकत्र वाटून घेतलं आहे. यामुळे काय होतं, दोन्ही पण पटकन मिक्स व्हायला मदत होते. अजून एक दुसरी ट्रिक, ती म्हणजे जेव्हा आपण डाळ तांदूळ वाटत असतो ना, तर याच्यामधलं जे पाणी आहे तर ते फेकून न देता तेच पाणी इथे वापरायचं आहे वाटताना, आणि त्यामुळे काय होतं, बॅटर फर्मेंट व्हायला चांगली मदत होते. सगळं वाटून झाल्यानंतर शेवटच्या बॅचमध्ये जेव्हा डाळ तांदूळ आपण घेतो, त्यामध्येच अर्धी वाटी भिजत घातलेले पोहे आपल्याला त्या वाटून घ्यायचे आहेत. सगळं वाटून झाल्यानंतर एका चमच्याने पुन्हा एकदा चांगलं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्याच्यावर एक झाकण ठेवून द्यायचं आहे. तर झाकण ठेवल्यानंतर त्यावर पण तुम्ही एक छान असं चांगला जाड कपडा किंवा टॉवेल, असं उबदार कापड त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता. मी तर काही ठेवलेलं नाही, पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिसत आहे पहा, छान असं मस्त बॅटर आपलं फर्मेंट झालेलं आहे. एका दुसऱ्या पातेल्यामध्ये जेवढ्या इडल्या करायच्या आहेत तेवढंच मी बॅटर काढून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून चांगलं असं मिक्स करून घेतले. इडलीचा कुकर स्वच्छ धुवून घेतला, त्यामध्ये जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकून त्यामध्ये 1 लिंबू टाकून दिलं आणि इडलीच्या ज्या प्लेट्स असतात तर त्याला तेल लावून घेतलेलं आहे. छान असं जास्तीचं तेल लावून घेतलं ना, तर इडल्या चिकटत नाहीत आणि नेक्स्ट बॅचला पण आपल्याला तेल लावायची गरज पडत नाही. इझिली आपल्या इडल्या निघू शकतात. तोपर्यंत आपण मस्त अशी खोबऱ्याची चटणी करूया. तर इथे मी ओला नारळ होता तो त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. हिरवी मिरची, लसूण, मीठ एवढंच टाकून आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. जास्त काही अवघड नाही आहे रेसिपी, इन्स्टंट होणारी रेसिपी आहे. छान असं बारीक करून झालं ना की एका बाउलमध्ये त्याला तडका देण्यासाठी चांगलं कडक तेल गरम करायचं, जिरी मोहरी टाकायची, झाला तडका आपला तयार. तो तडका आपण इथे खोबरं वाटून घेतलेलं त्याच्यावर टाकला ना की आपली खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार.
तोपर्यंत इकडे इडल्या पण तयार झाल्या होत्या. मस्त अशा स्पॉन्जी इडल्या झालेल्या आहेत. पांढरा शुभ्र कलर आलेला आहे. तर एका भांड्यामध्ये आपण इडल्या काढून घेऊ. मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आणि स्पॉन्जी इडल्या आपल्या झालेल्या आहेत आणि त्यासोबत कोकोनट चटणी म्हणजे एक नंबर कॉम्बिनेशन. तर चला आजची रेसिपी एवढीच. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी. बाय बाय.